आज जी रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे ती बघून तुम्हाला गावची नक्कीच आठवण येईल। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे चुलीवर बनवलेलं पारंपरिक पद्धतीने गावरान मटणची रेसिपी। चुलीच्या मंद आचेवर शिजल्यामुळे मटणाला एक वेगळीच चव येते आणि सुगंधही खूप छान येतो। 7 ते 8 लोकांच्या प्रमाणात हे मटण मी कसं बनवणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीज किचन रेसिपीजमध्ये। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी चुलीवर जाडबुडाचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यात मी तेल घातलेलं आहे। 1 किलोच्या प्रमाणात आपण हे मटण बनवणार आहोत। बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे, 3 ते 4 कांदे घेतले मी इथे बारीक चिरलेले। व्यवस्थित आपल्याला इथे लाल करून घ्यायचे आहे। कांदा छान असा लाल झाल्यानंतर त्याच्यात आपण 2 बारीक चिरलेले टोमॅटो घालणार आहोत। इथे आपण मटण आधी शिजवून घेणार आहोत। मटण अळणी तयार करणार आहोत आपण। इथे थोडा कढीपत्ता घातलेला आहे, छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला। आता इथे टोमॅटो छान असे शिजले आहे, तुम्ही पाहू शकतात। त्यानंतर याच्यामध्ये आपण हळद घातलेली आहे, अर्धा चमचा एवढी हळद घातलेली आहे। छान परतून घ्यायचं आहे हळदीला सुद्धा। तर याच्यानंतर मी 1 किलो एवढं इथं मटण घातलेलं आहे। मटण मी आधी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। मीठ घातलेलं आहे चवीनुसार। त्यालाही छान असं एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला। त्यानंतर आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत। तुम्ही इथे गरम पाणी घालू शकता। छान अशी उकळी आल्यानंतर आपण झाकण ठेवून याला शिजू देऊया। चुलीवर छान असं मटण शिजलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। मटण शिजल्यानंतर याच्यामध्ये मी 4 मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहे, ते आपण चुलीतच भाजून घेणार आहोत। हे बघा, इथे मी वाटण तयार करण्यासाठी कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे, तोच भाजलेला। थोडं खोबरं घेतलेलं आहे, आलं लसूण घेतलेलं आहे आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे। कोथिंबीरमुळे खूप छान चव येते वाटणाला, त्यामुळे कोथिंबीर नक्कीच घालायची याच्यामध्ये। आता आपण इथे एक वाटण तयार करणार आहोत, येसूर मसाला म्हणतात याला। याच्यामध्ये मी चणा डाळ घेतलेली आहे, तांदूळ घेतलेले आहे आणि बाजरी घेतलेली आहे। छान बारीक वाटून घ्यायची आपल्याला। आता आपण इथे फोडणी देण्यासाठी तेल ठेवलेलं आहे गरम करायला, त्यामध्ये तेजपान घातलेलं आहे। तेजपान छान असं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे वाटण तयार केलं होतं ते घालणार आहोत। हे बघा, छान असं परतायचं आहे आपल्याला। खूप परतायची गरज नाही खरं तर, हा आपण आधीच भाजलेला आहे। त्यानंतर आपण याच्यामध्ये सुके मसाले घालणार आहोत। काळा मसाला घातलेला आहे घरचा बनलेला 2 चमचे। लाल तिखट घातला आहे 1 चमचा, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याला तिखट करू शकता। हळद घातलेली आहे अर्धा चमचा। छान असं परतून घ्यायचं आहे मसाल्यांना आपण एकत्र। खूप छान असा सुगंध येतो या मसाल्याचा। थोडं पाणी घातलेलं आहे मसाला जळू नये म्हणून। आता याच्यामध्ये मीठ घालणार आहोत आणि मटण याच्यामध्ये आधीच घातलं आहे, तो व्हिडिओ घ्यायचा राहिला होता। मटण असं काढून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला त्याला। नंतर याच्यामध्ये मी अळणी सूपही घातलेला आहे मटणाचा, त्यालाही आपण आता मिक्स करून घेऊया। मिक्स झाल्यानंतर आता आपण जो येसूर मसाला तयार केला होता तो याच्यात घालणार आहोत। 4-5 चमचे इथे घेतलेले आहे, पाण्यात असं मिक्स करून आपल्याला घालायचं आहे तिथे। भाजीला छान असा घट्टपणा येतो त्याच्यामुळे आणि चव पण खूप छान लागते। गावामध्ये जर जास्त प्रमाणात मटण वगैरे असं काही करायचं असेल तर हा येसूर मसाला नक्की वापरला जातो। हे बघा, भाजीला छान अशी आता उकळी फुटली, तुम्ही बघू शकता। छान असं खळखळून असं हे भाजी शिजलेली आहे आणि तुम्ही घट्ट पातळी बघू शकता। अशा पद्धतीने पाहिजे आपल्याला। हे खूप पातळ किंवा खूप घट्ट अशी ठेवायची नाही, मीडियम ठेवायची। भाकरी सोबत खाणार आहोत आपण याला। आणि छान इथे चुलीवरच्या भाकरी सुद्धा तयार होत आहे। याची पण खाण्याची एक वेगळीच मजा असते। ह्या कालवणसोबत ह्या भाकरी खूप छान लागतात बाजरीच्या। तुम्हाला मी ते दाखवते आहे कालवण कसं दिसतं आहे।
कोथिंबीरमुळे तर अजूनच छान चव येते आणि रंग पण किती सुंदर आला आहे तुम्ही पाहू शकता। चुलीवरचं हे कालवण इतकं टेस्टी लागतं। इथे मी भाकरी आणि इंद्रायणी भातासोबत दाखवते आहे तुम्हाला। खूपच छान झालेलं होतं हे कालवण। तुम्ही अशा पद्धतीने घरी गॅसवर सुद्धा हे कालवण बनवून बघू शकतात। आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा। पुन्हा एकदा भेटूया अशाच एका स्वादिष्ट रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।